गुड मॉर्निंग मंजू दीदी. गुड मॉर्निंग. आणि हे काय आज एवढीच मुलं? शुभंकरही दिसत नाहीये. चिन्या, शुभंकर कुठे गेलाय? कोण टोन्या? टोन्या गेलाय मुलांना घेऊन शेतात. अच्छा, काल मी तुम्हाला जी कविता दिली ना ती सगळ्यांनी वाचायची. आणि हो, उद्या आणि परवा 2 दिवस मी बाहेर जाणार आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना सुट्टी आहे. मंजू दीदी, तुझ्यासाठी चहा दिलाय मम्मीनं. कशाला उगाचच त्रास करून घ्यायचा? मंगलताई पण ना. अगं घे, नाही तर गार होऊन जाईल. मंजू दीदी, तू कुठं जाणार आहे का? म्हणजे मुंबईला चाललीस का तू? नाही, महाबळेश्वरला चाललीये डॉक्टरांसोबत. काय? डॉक्टरांसंग? हो अगं, त्यांनीच महाबळेश्वरचा प्लॅन केला. खरं तर मी नको नको म्हणत होते, पण ते ऐकायलाच तयार नाही. म्हटलं त्यांचं मन नको मोडायला, म्हणून तयार झाले. असं कसं प्लॅन केला डॉक्टरांनी? तुम्ही दोघंच जाणार आहेत का? नाही नाही, आम्ही दोघेच नाही आहोत. मी आहे, अमर आहे, डॉक्टर आहेत. तुला यायचं? वय येते की. मला आवडेल तू आमच्या सोबत आलेली. मला बी लय आवडेल बघ. ठरलं ते मग. तू आमच्या बरोबर महाबळेश्वरला येतेस. ठीक आहे, आत येऊ मी. डॉक्टर, नक्की तुमच्या मनात काय चाललेला असतो? कधीच मला काय सांगत नाही. आता काय झालं? आता ही अचानक काय नवीन भानगड आहे महाबळेश्वरला जायची? अच्छा, कळलंय तुला तर. हाँ तो मंजू दीदी ने मुझे सब कुछ बताया. ठीक आहे, तुला कळलंच आहे तर तुला 2 दिवसाची सुट्टी. जा, मजा कर, एन्जॉय कर. आता मी 2 दिवस इथे नाही, त्यामुळे पेशंट येतील, त्यांना सांग 2 दिवसानंतर या. ते मी त्यांना सांगतेच, पण त्याआधी मला सांगा, हे अचानक महाबळेश्वरला जायचं प्लॅन कशासाठी केलाय? तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळंच तर नाही ना चालू? मूर्खच का डिंपल तू? माझ्या डोक्यात काही वेगळं नाही, आम्ही फक्त फिरायला चाललोय. आणि हे सगळं मी मंजुळासाठी करतोय. बघितलं ना किती टेन्शन मध्ये असते बिचारी. तेवढंच तिकडून फिरून आल्यानंतर तिला बरं वाटेल म्हणून चाललंय. डॉक्टर, तुम्ही स्वतःला जेवढं ओळखत नाही ना, तेवढं मी तुम्हाला ओळखते. मंजू दीदीच्या बाबतीत तुम्ही जर काही वेगळं डिंपल, तू मूर्खस का? मी काय सांगतो तू काय ऐकतेस? माझ्या डोक्यात असं काही नाहीये, तूही तुझ्या डोक्यातून काढून टाक. आणि आम्ही दोघच नाही फिरायला चाललोय, तिचा नवराही सोबत आहे, त्यामुळे काही बरवू नकोस. डॉक्टर, तुम्ही काय बी आणि किती बी बोलला ना, तरी मला तुमच्यावर विश्वास नाही. काय बी झालं तरी मंजू दीदीला मी तुमच्या भरोश्यावर ठेवू नाही शकत. मला काय तिचा जीव धोक्यात नाही घालायचा, त्यामुळे मी बी तुमच्या संग येणार. कळलं? डिंपल तू मी येणार म्हणजे येणार. डिंपल तू ऐकून, डिंपल हाय हो दिदे, तू परत मुंबईला पळून चालली होय? मला बी मुंबई बघायचे. आपण दोघं मिळून पळून जाऊ. थांब, मी बॅग घेऊन येतो. टोन्या, मी काय मुंबईला नाही चालली, आणि जरी बी मी मुंबईला जाणार असेल ना, तर तुला संग घेऊन जायला मला काय पिसळलेलं कुत्र नाही चावलं. दिदे, तू जर मला नेलं नाहीस का नाही, मग मी त्या घरात सांगेन की तू मुंबईला पळून चालली आहेस. जा सांग, मी नाही भी. आणि असं बी मी मुंबईला नाही, महाबळेश्वरला चालली, ते बी मंजू दीदी बरोबर. म्हणजे दिदी बरोबर होय? मग मी अभि येणार. मला तिकडून लय काय काय करायचे, घोड्यावर बसायचे, स्ट्रॉबेरी खायचे, आईस्क्रीम खायचे. हा, मी अभि येणार तुमच्या संग. टोन्या, मी तुला जाताना 5 रुपये देते. आपल्या इथं गारीगारवाला येतो ना, त्याच्याकडून गारीगार घ्यायची आणि ती खायची. आम्ही काय तुला सोबत घेऊन जाणार नाहीये, गाडीत बसायला जागा नाही इथं. दिदे, तू खोटं बोलते, गाडीत जागा असणार आहे. मी अभि येणार. हा, मी अभि येणार. मी अभि येणार. माझे कपडे सोड टोन्या. टोन्या, कशाला नरड काढतोयस रे? आणि टिंपे कुठे चालली बॅग भरून? अगं मंजू दीदी सोबत महाबळेश्वरला चालली. तिच्या नवऱ्याला आणि तिला एवढ्या दिवसात किती काय त्रास झाला, किती काय सोसावं लागलं. त्यामुळे त्यांना जरा बरं वाटावं, त्यांना जरा निवांत वेळ भेटावा, म्हणून डॉक्टरांनी महाबळेश्वरला जायचा प्लॅन केला. म्हणजे डॉक्टर बी येणार आहे का तुमच्या संग? त्यांनीच प्लॅन केलं म्हटलं, ते पण असणारच ना सोबत. त्यांचं त्यांना जाऊ दे, तुझी काय गरज आहे? अगं मम्मी, मी जर आता त्यांना म्हटलं मी नाही येणार,
तर मंजू दीदीला किती वाईट वाटेल. मी अभि जाणार आहे. ती बॅग बाजूला ठेव आणि अजिबात जायचं नाही. आणि स्वयंपाकघरात ये, वाईज मदत करू लाग. ए धकाड 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 धकाड. तू मला नेत नव्हती का नाही, आता तू पण जायचं नाही. मी आज जाणार. काय बी होऊ दे तरी बी मी आज जाणार. ह्या डॉक्टरांचा ना काय भरोसा नाही. ह्या मंजू दीदी बाई एका पाठोपाठ एक मारत सुटले डॉक्टर. मंजू दीदीलाच त्यांनी काय केलं तर. मंजू सगळं व्यवस्थित घ्या, काही राहायला नको. माझी औषधं पण घ्या. मंजू तुझ्याशी बोलतोय मी. अगं डॉक्टरांची माफी मागितली मी, तुला समाधान झालं नाही का? तू आधीसारखं नाही बोलतस माझ्याशी. रागावलीस का अजून? डॉक्टरांची माफी मागितली ठीक आहे, पण त्यांना फोन करू इथं बोलवायचं होतं, हे ऍटलीस्ट मला सांगायचं तरी होतं. अगं बोललो तर होतो मी तुला, पण तुझी ऐकून घ्यायची मनस्थितीच नव्हती. इकडे ये, माझ्याजवळ बस ना. तुम्हाला जे काय बोलायचंय ना ते बोला. अगं प्लीज बस ना. मला तुझी माफी मागायची पुन्हा एकदा. तू जर माझ्याशी नाही बोललीस ना तर माझं कशातच मन लागत नाही, कुठेच लक्ष लागत नाही. प्लीज मला माफ करशील? मला माफ कर. अहो काय करताय तुम्ही, हे वेडे आहात का तुम्ही? स्वतःहून डॉक्टरांची माफी मागितली, मला खरंच खूप बरं वाटलं. तुम्हाला जर वाटत असेल ना माझा राग शांत व्हावा आणि मी तुम्हाला माफ करावं, तर मला एक प्रॉमिस द्या, इथून पुढे तुम्ही कधीच माझ्यावरती संशय नाही घेणार. तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. अहो तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा मी कधीच विचार करू शकत नाही. तुम्हीच मला सांगा, तुमच्याशिवाय कोण आहे माझं? एवढं सगळं असताना तुम्ही जर माझ्याशी असं वागणार असाल, माझ्यावरती संशय घेणार असाल, तुम्हाला राग नाही येणार का? माझी चिडचिड नाही होणार का? मला प्रॉमिस करा, काही झालं तरी माझ्यावरती कधीच संशय घेणार नाही. यानंतर आयुष्यात कधीच असं मूर्खपणा करणार नाही मी. नाम्या, ए नाम्या, अरे 2 बिस्लरीच्या बाटल्या दे पटकन. मांडून ठेव. बजा तुझी चंगळच चालली आहे की. इथं माझी उधारी द्यायला तुझ्याकडे पैसा नाही आणि मस्त गाडीतून हिंडतोय वय. लगा नाम्या, उधारीचा विषय सोडून दुसरं काहीतरी बोलत जा की आयुष्यात. लगा तुझं नाव आहे का नाही, नाम्या नाही ठेवायला पाहिजे होतं. तुझं नाव उधारी ठेवायला पाहिजे होतं, उधारी. आणि तुझं फुकट चंबू बाबूराव. ए दाताळा, तोंड सांभाळून बोला, आधीच सांगून ठेवतोय. गाडी खाली चिरडून मारून टाकीन एका फुकीतच. अरे काय चुकीचं बोललं रे मी? खिशात पैसा नसताना हे असं गाडीतून फिरून उडवतोस. मी कशाला उडवतोय रे? हा, मी बुक केली होय गाडी. डॉक्टरांनी बुक केली गाडी, त्यांनाच द्यायला निघालोय. महाबळेश्वरला चाललेत फिरायला. डॉक्टरला लगा त्यांच्याकडे एवढा पैसा असून मी माझी उधारी दिली नाही आणि स्वतः चाललेत मस्त महाबळेश्वरला फिरायला. म्हणजे वाड्यातलं समजासनी घेऊन जाणार आहे की एकटंच निघाले? मंजूला घेऊन चालले. काय मंजूला? डॉक्टर? आणि मंजू तयार झाली त्यांच्या संग एकटं जायला? ए माकडा, तुझ्या आकली सकाळ काय नाचलाय वैर. एकटी कशाला जाईल ती? ती आणि तिचा नवरा दोघ जण आहे डॉक्टरांबरोबर फिरायला. मला कसं नाही सांगितलं? थांब तिला फोनच लावतो. फोन बी लागणं झाल्या. अरे मला बोलली असती तर मी केली असती की व्यवस्था.
डॉक्टर संग जायची काय गरज आहे? तू तिला विचार. हा, सकाळ सकाळी माझं डोकं खाऊ नकोस. आधीच उशीर झालाय मला. तुझ्याशी बोलत बसलो तर अजून उशीर व्हायचा. ए नाम्या, येऊ का? आज्जे, मी ना महाबळेश्वरला चालली. येताना तुला स्ट्रॉबेरी आणते बर का? अगं एवढ्यावरच भागावती असं वय. तिथला कागद आणि पेन घे आणि मी सांगते ते लिहून घे बघू. आज्जे, असं काय काय आणायला सांगणार आहेस तू? अगं शाल थंडीसाठी बरी पडते. आणखीन एक शटर चांगला, परत एक चप्पलचा जोड, 4-5 लुगडी आणि एक कान टोपी. आज्जे, हे सगळं ना मी आणलं असतं, पण तिथे हे काय फुकट नाही मिळत. नाही तुझ्याच्याने होत तर कशाला ग म्हणती? हे आणतीन ते आणती. खिशात नाही दमडीन बाजारात निघाली कोंबडी. डिंपे, ए डिंपल इकडे ये. हा आले. आज्जे, मी आलीच ग. तिथं बी काय कान करू नकस म्हणजे झालं. आजी, या गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात, त्यामुळे माझ्याशी बोलताना जरा नीट विचार करून बोलत जा. आलाय मोठा देव माणूस. ती गावातल्याला सांग, मला नाही. खालमुंड्या पाताळ धोंड्या. आज्जे, चल ग. आणि येताना तू जे सगळं सामान सांगितलंय ना, ते सगळं घेऊन येते बघ. सगळं घेऊन ये, नाहीतर जर का काय विसरलीस ना तर तुला घरातच घ्यायची नाही बघ. आधीच सांगून ठेवते. अगं आणते सगळं. चला डॉक्टर. 1 मिनिट, तू कुठे चाललीस? कुठं चालली म्हणजे? तुमच्या संग महाबळेश्वरला. तू मला विचारलेस, मी तुला ये असं नाही म्हणालो. परवानगी नाही दिली तुला. डॉक्टर, तुमच्या परवानगीची ना मला गरज पण नाहीये. मंजू दीदीच मला म्हणाली माझ्या संग चल, म्हणून येते. आणि तुमची जर इच्छा नसेल ना तर मी नाही येत. तसं तिला फोन बी करते. आणि ती मला आधीच म्हणाली तू जर येणार नसशील तर मी बी नाही येत. आणि तसं डॉक्टरांना फोन पण करून सांगते. पण नंतर मलाच वाईट वाटलं. नंतर विचार केला, कशाला उगाच तिच्या आयुष्यातले 4 क्षण वाया घालवायचे, म्हणून मी तयार झाले. पण तुम्ही जर म्हणत असाल नको येऊ, तर मी तसं तिला फोन करते, सांगते तिला. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, मी येऊ का थांबू इथं? चल. काय ग डिंपे, कुठं निघालीस? कुठं चालले म्हणजे? महाबळेश्वरला. तुला सांगितलं की मी. सांगितलं होतं ना कुठं जायचं नाही म्हणून. चला तू पहिला. मम्मी, मंजू दीदी आणि डॉक्टर ऐकणच झालेत, म्हणून मी चालली. पण आता तू जर नको म्हणते तर मंजू दीदीला मी फोन करते. पण मी जर नाही गेले तर माझ्यामुळे ती पण कॅन्सल करत. पण आता तू जर नाहीच म्हणते तर करते मी तिला फोन. थांब थांब थांब, डिंपल थांब. मंगलताई, येऊ द्या तिला. ती सोबत असेल, मंजुळाला सोबत होईल. आणि शिवाय 2 जण नवरा बायको असल्यामुळे मला ऑकवर्ड झाल्यासारखं होईल. शिवाय तिचं लग्न झाल्यानंतर कुठे फिरायला मिळणार आहे का तिला? येऊ द्या. मंगल, जाऊ दे तिला. माझी नात मस्त खमकी आहे. येताना मला शाल, शटर, कानटोपी, लुगडी, चपल्या ही सगळं आणणार आहे. मम्मी प्लीज जाऊ दे ना ग मला. मंगलताई, येऊ द्या तिला सोबत. मी आहे ना. तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? तसं नाही. बरं ठीक आहे, जावा घेऊन. डॉक्टर, झाली का तयारी? गाडी बाहेर लावली म्हणलं. आवरला असेल तर जायचं का? हा हा, होय. चला. येऊ का मम्मी? येतो मंगलताई. डिंपे, काळजी घे, जपून जा. वय. डिंपल, तू मागे बस, पुढे मंजुळा बसेल. पर क्यू? तुला इथं सांगितलं कळतं ना? बस. अहो, ठीक आहे शॉट. हा, नीट लॉक केलंस ना? हो गॅस, नळ, लाईट वगैरे बंद केलंस? हो हो, तुम्ही काळजी करू नका, सगळं बंद केलंय. मंजुळा, तुम्ही पुढे बसा, मागे डिंपल बसेल. नाही नको, मी बसते ना यांच्या बरोबर. अहो बसा हो.
या. चालत ना डॉक्टर? हो सांभाळून जा बरं का डॉक्टर. हो शुभप्रभात डॉक्टर. हो काळजी घे रे. हो. डिंपल काय ग काय झालं एवढी शांत काय असतो? अहो तिला पुढे बसायचं होतं. बघा आधी सांगायचं ना. मीच म्हणालो तिला मागे बस. लहान मुलांनी पुढे बसायचं नसतं. डॉक्टर आमची डिंपल आता लहान राहिलेली नाहीये, मोठी झालीये. हो ना ग डिंपल? बघा कशी गाल फुगवून बसली. अशी लहान मुलंच बसतात ना. एवढी पण लहान नाही मी, कळतं मला सगळं. डिंपल को सिंपल मत समजना. तुम्हाला हसायला काय झालं? गपगुमानं पुढे बघून गाडी चालवा. आले मला सांगायला. बघितलं कसा नाकाच्या शेंड्यावर राग आलाय. आम्हाला भिजायचं फिरायला. ए अजून गाडी लय लांब गेली नसेल तर त्यांच्या मागणं पळत वाड्या वाड्यानं. पप्पा पप्पा तुम्ही मला पैसे द्या, मी जातो फिरायला. मला पैसे द्या. तो द्या. तुझ्या बापाला काय लॉटरी लागली वय ती तुला फिरायला जायला पैसे पाहिजेत? थांब जरा बघतीस तुझ्याकडे. प्लीज प्लीज स्टॉप. तुम्हाला कुठं पाठवत नाही आणि तिला सगळीकडे पाठवतीस. अरे तिला पण पाठवणार नव्हती, पण डॉक्टर म्हणलं म्हणून पाठवलं. माझ्या बी जीवाला मस्त घोर लागलाय तिला एकटीला पाठवलं म्हणून. मंगल तू उगाच काळजी करतेस. त्या कंपाऊंडर बरोबर आहे म्हणूनच काळजी करावीसं वाटतं या. तो काही साधा माणूस समजू नकोस, लय आतल्या गाठीच आहे. आजकाल तो मंजूच्या माग माग सारखा फिरायला लागलाय. मी काय त्याला आज ओळखत नाही. वयस माझ्या पट्यात येऊ दे, मग बघतीस बघ त्याच्याकडे. हॅलो हॅलो डिंपल, कशी आहेस ग तू? अगं मम्मी एवढं ओरडायला काय झालं ग? आणि मला काय 4-5 दिवस नाही झाले जाऊन जे विचारते तू कशी आहेस. अजून तास पण नाही झाला मला. अगं तसं नाही, काळजी वाटते म्हणून विचारलं. आता माझी काळजी कशाला करते? माझ्यासोबत डॉक्टर आणि मंजू दीदी आहे ना. मंगल तिला म्हणावा तू फिर मजा कर, वाई जरा जपून. मला बी मजा करायची, मला बी फिरायला जायचंय. दीदी पैसा कमावते का नाही म्हणून ती फिरायला जाती. आता उद्यापासून मी अभि शाळेत जाणार नाही, मी पण जातो पैसे कमवायला. माझं मी अभि फिरायला जाणार, मला बी मजा करायला भेटेल. मग मी तुम्हाला कुणालाच देणार नाही, मी एकटाच जाणार. तो द्या झालं का तुझं भोकाड सुरू परत? तोंड बंद कर. अरे गाडीत जागा नव्हती म्हणून त्यांनी नेलं नाही तुला. काय बी सांगू नको, गाडी जागा नव्हती म्हणून. असं तर मी कुणाच्या बी मांडीव बसून गेलो असतो. आणि असं कुठं बाहेर जातात ना एसटीचं तिकीट काढायला नको म्हणून मला मांडीव बसवतात ना. मला वळाने पाठवलं नाही तुम्ही, तुमचं प्रेमच नाही माझं. तुम्ही का नाही मला कचऱ्याच्या डब्यापासून उचलून आणलंय, मला काय माहित नाही. बाबू त्याला त्या कचऱ्याच्या डब्याजवळ सोडून ये. मग त्याचं कोण आईबाप असतील ना ते घेऊन जात्याल. त्या डोक्याचा ताप तरी मिटायला आपल्या. मला माहित आहे ना तुमचं पोरगं नाही का नाही म्हणून मला कोण लाड करत नाही. थांब, तू तसं ऐकायचं नाहीस र. बघती तुझ्याकडं. हा अगं तुझा डोळा फुटले का काय? का मोतीबिंदू झालाय तुला? मला मारतीस का काय?
अयो कसलं भारी वातावरण आहे. हे सगळं तर मी पिक्चर मध्येच बघितलं होतं. हो ना, किती फ्रेश हवा आहे ना. हा सुंदर निसर्ग, हे डोंगर, हे धुकं, गुलाबी थंडी. असं वाटतं मोठा श्वास घ्यावा आणि सगळी हवा शरीरात भरून घ्यावी. म्हणजे दीदी डिंपल, तू अमर जवळच थांब. नकळतपणे त्या फार पुढे जातील. मी त्यांना घेऊन आलो. अब डॉक्टर का प्लान मेरे समझ में आया.